शेतकऱ्यांचा आहे आणि कोरडभाव शेतकऱ्याला 2 रुपये खिशात देणारा पीक असेल तर ते आहे कापूस आणि सोयाबीन आणि याही पिकाला भाव तो उच्च भेटला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन हे पुकारलेलं आहे। आणि खरं तर आपल्याला मान्य नसताना भाव शेतकऱ्याला कापसाचा 8,000 रुपये 100 आणि सोयाबीनचा 5,000 रुपये 300 हा भाव आपल्याला मान्य नाही तरीही शेतकऱ्यावरती लादलेला सरकारने हा दंड आहे आणि तो मालाचा भाव डिक्लेअर करून सुद्धा त्यांनी जर आपण या दुकानामध्ये गेलो आणि त्या बिस्किट पकडल्या म्हणलं तर तो 5 रुपये घेतो पण त्याला जर म्हणलं हे 3 रुपयाला तर देतो का नाही देत। मग सरकारनं आपल्याला 8,000 रुपये 100 कापूस ठरवून दिला, सोयाबीनला 5,300 रुपये भाव ठरवला, कापूस 7,000 रुपये 7,000 रुपये आणि सोयाबीन 4,000 आणि 3,500 खरेदी करते। या सरकारच्या डोळे काय आंधळे झालेत का? हा शेतकऱ्यांवर पडणारा दिवसा ढवळ्या डाका आहे। मग याचा जवाब ह्या सरकारला विचारला पाहिजे का नाही? या विचारण्यासाठी आम्ही 25 तारखेला मोर्चा काढतोय। आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावा यासाठी आमंत्रित करण्यासाठी आलो आहे। आपण याल का?